आम्ही आलो आहोत दापोली जिल्ह्यात. आता आम्ही येऊन पोचलो दापोली जिल्ह्यात. दापोली जिल्हाच नाही आहे, तालुका आता आम्ही आलो आहोत दापोली तालुक्यातील. आता आम्ही आलो आहोत दापोली तालुक्यातील. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मी विवेक. मी सलोनी. वेलकम टू आवर चॅनल आम्ही डेन्स लेट्स एक्सप्लोर. टुगेदर. नमस्कार. आज आम्ही निघालो आहोत कोकणातील एका निसर्गरम्य अशा ठिकाणी म्हणजेच दापोली. दापोलीसाठी आपण मुंबईवरून निघालो आहोत. साधारणतः 200 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आज आपण सकाळी 6 वाजता आपला प्रवास सुरू केला आहे आणि अराऊंड 11:30 to 12 o'clockला आपण दापोलीत पोहोचण्याचा अंदाज आहे. आणि या प्रवासासाठी आपल्यासोबत आहे आमची ग्रँड आयटेम. दापोलीमध्ये आपण काही बीचेस, परशुराम भूमी आणि काही ऐतिहासिक मंदिरांचं दर्शन घेणार आहोत. चला तर आपण एक्सप्लोर करूया दापोली. एकदा का मुंबई गोवा हायवे सोडला आणि आपण दापोलीच्या दिशेने वळलो की खऱ्या कोकणाची अनुभूती यायला सुरुवात होते. रत्नागिरी जिल्ह्यात वसलेलं दापोली हे शहर म्हणजेच महाराष्ट्रातल्या पर्यटकांचं हक्काचं ठिकाण. दापोली शहरात सध्या बरीचशी विकास कामे चालू असल्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशी लाल मातीचे रस्ते पाहायला मिळतात. दापोली तालुक्यातील बोरुंडी गाव ओलांडून आत्ता आम्ही येऊन पोचलो आहोत एका उंच टेकडीवर, ज्याला श्री परशुराम भूमी म्हणून ओळखलं जातं. दापोलीत पोचल्यावर सर्वप्रथम या ठिकाणाला भेट देण्याचं मुख्य कारण म्हणजे इथली सकारात्मक ऊर्जा तसेच इथे असलेल्या निसर्गाचा अद्भुत अनुभव. गाडीतून उतरल्या आपल्याला समोर दिसतो श्री भगवान परशुरामांचा भव्य आणि नयनरम्य पुतळा. तसेच समोर पसरलेला विस्तीर्ण परिसर आणि आजूबाजूच्या डोंगरातून वाहणारी गार हवा आपला प्रवासाचा सर्व थकवा काही क्षणातच दूर करून टाकतो. येथील वातावरण अगदी निसर्गरम्य आहे. चारही बाजूंनी हिरवागार डोंगर, नारळ, सुपारी, आंबा यांची बाग, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवा. इन शॉर्ट, परशुराम भूमीचा परिसर म्हणजे शांतता, निसर्ग आणि समुद्र यांचा सुंदर संगम. या पुतळ्याची भव्यता इतकी आहे की याच्या खाली म्हणजेच पृथ्वीच्या गोलाच्या आत एक सुंदर ध्यान केंद्र बनवलं आहे, जिथे बोलल्यावर आवाजाला हलकासा इको प्रोड्यूस होतो. म्हणजेच आपण बोललेले शब्द आपल्यालाच पुन्हा ऐकू येतात. ही गोष्ट इथल्या शांत वातावरणात एक वेगळाच अनुभव देते. हे परशुराम जे स्थान आहे हे भगवान परशुराम म्हणजे ज्ञान, भक्ती आणि त्याग आणि सृजन याचा साक्षात्कार म्हणजेच विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुराम यांना समर्पित आहे. 40 फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर 21 मूर्तीची परशुरामांची मूर्ती स्थापन केली आहे. या ठिकाणाहून तामस तीर्थ हे जे समुद्रकिनारा आहे त्याचं सुंदर असं विहंगम दृश्य आपण पाहू शकतो. स्टॅच्यूच्या पाठीमागच्या बाजूला गेल्यावर टेकडीवरून जो अरबी समुद्राचा आणि खाली वाहणाऱ्या नदीचा नजराणा दिसतो तो शब्दांच्या पलीकडला आहे. जणू अथांग सागर आणि हिरवेगार डोंगर एकमेकांना कवेत घेत आहे अशीच अनुभूती होते. परशुराम भूमीचं हे सुंदर दर्शन घेऊन आता आम्ही निघतोय आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. परशुराम भूमी पाहून झाल्यानंतर आत्ता आम्ही आलो आहोत परशुराम भूमीपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर असलेलं पांडवकालीन श्री वेळेश्वर मंदिर पाहण्यासाठी. श्री वेळेश्वर मंदिर हे तामसतीर्थ समुद्रकिनाऱ्याच्या जवळपास वसलेलं आहे.
तामस तीर्थ या परिसराचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथली माती तसेच वाळू लाल रंगाची आहे, त्यामुळे इथल्या समुद्राच्या पाण्याला सुद्धा लाल रंगाची छटा येते. आणि याच लाल मातीच्या कुशीत वसलेलं हे स्वच्छ आणि सुंदर श्री वेळेश्वर मंदिर. आता आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील श्री वेळेश्वर मंदिरात, जे की श्री शंकराला समर्पित आहे. येथून तामस तीर्थ बीच हे खूप जवळ आहे. मी इथे बसले आहे, पण मला समुद्राचा खळखळाट अगदी स्पष्टपणे ऐकू येतोय आणि इथे खूप जास्त प्रसन्न वाटते. मंदिराचा परिसर खूप शांततामय आणि खूप प्रसन्न आहे. गाभाऱ्यातील शिवलिंगाचं दर्शन घेऊन मन अगदी तृप्त झालं. कोकणातील अंतर्गत रस्त्यांवर गाडी चालवायला एक वेगळीच मज्जा येते. कोकणातील सुंदर घरं, रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडं आणि रस्त्यामध्ये लागणारी छोटी मोठी मंदिरं पाहत आत्ता आम्ही निघालो आहोत दापोली शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं एक छोटंसं गाव पाहण्यासाठी. आणि आम्ही येऊन पोचलो आसूद गावातील प्रसिद्ध श्री केशवराज मंदिरात. हे मंदिर घनदाट जंगल, झाडं आणि छोट्या प्रवाहांच्या मध्ये वसलेलं आहे. केशवराज मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं की इथे थेट गाडी मंदिरापर्यंत जात नाही. गाडी पार्क करून मग आपल्याला पुढे पायऱ्यांनी चालत जावं लागतं. रत्नागिरीतील दापोली शहरापासून साधारणतः 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं दापोलीतील सुंदर आणि शांत असं हे आसूद गाव. आणि या आसूद गावामध्ये आहे पांडवकालीन श्री केशवराज महाराज मंदिर. साधारणतः थोडंसं उंचीवर असलेलं हे मंदिर, आणि इथे येण्यासाठी आपल्याला एक 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक करावा लागतो. जर आपण मंदिराच्या कलशाकडे आणि गाभाऱ्याच्या रचनेकडे पाहिले तर इथे आपल्याला कोकणातील पारंपरिक पगडी पद्धतीचं कळश पाहायला मिळतो. एक आर्किटेक्ट म्हणून या मंदिराची पारंपरिक आणि सिंपल डिझाईन मला खूप जास्त आवडली. निसर्गरम्य शांतता, इतिहास आणि अध्यात्म जर तुम्हाला एकत्र अनुभवायचं असेल तर तुम्ही या जागेला नक्की भेट द्या. केशवराज मंदिरातील खास वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले गोमुख. गोमुख म्हणजेच मंदिराजवळ असलेली एक दगडी रचना जी गायीच्या तोंडासारखी दिसते आणि यातून सतत वर्षभर पाणी वाहत असतं. हे पाणी नैसर्गिक झऱ्यातून येत असून ते अतिशय थंड, स्वच्छ आणि शुद्ध असतं. हे मंदिर 5 पांडवांनी एका रात्रीत उभारले अशी आख्यायिका आहे. येथील श्री केशवराज महाराजांची मूर्ती काळ्या पाषाणातील साधारणतः 3.5 फूट उंचीची असून त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा अशी आयुधे आहेत आणि ही गोमुख मूर्ती खरोखरच खूप प्रसन्न वाटते. येथील गोमुखातून सतत 12ही महिने पाणी वाहत असते आणि हे पाणी अतिशय शुद्ध व निर्मळ आणि पिण्यायोग्य असतं. केशवराज मंदिराची ती अद्भुत शांतता अनुभवून आत्ता आमची गाडी निघाली आहे दापोलीतल्या एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारी म्हणजेच मुरुड समुद्रकिनाऱ्याकडे.
स्वच्छ वाळू, निलाशार समुद्र आणि कमी गर्दी यामुळे हे ठिकाण पर्यटकांना खूप आवडतं. मुरुड बीच सनसेटसाठी खूप प्रसिद्ध आहे. आकाशातील बदलणारे रंग आणि समुद्राचे दृश्य येथून अप्रतिम दिसतं. फोटोज आणि रील्ससाठी तर हे स्पॉट बेस्ट आहे. मुरुड समुद्र किनाऱ्याचा अद्भुत असा सूर्यास्त पाहून आम्ही येऊन पोचलो होतो आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजेच लेमन ट्री हॉटेल येथे. काळ संध्याकाळी थोडंसं उशिरा हॉटेलला पोचल्यामुळे इथलं शूट घेता आलं नाही, परंतु रात्रीच्या अंधारातलं लेमन ट्री हॉटेलचं ॲम्बियन्स खूपच छान होतं. दापोलीतील काही प्रीमियम प्रॉपर्टीजपैकी एक असलेलं हे लेमन ट्री हॉटेल. या हॉटेलचं डिझाईन खरोखरच कोकणच्या संस्कृतीला साजेसं असं आहे. या हॉटेलच्या प्रत्येक रूममधून तसेच रेस्टॉरंटमधून सुद्धा हर्णे बंदरचं अप्रतिम व्ह्यू पाहायला मिळतो. नमस्कार, आत्ता आम्ही आलो आहोत दापोली तालुक्यातील अंजर्ले गावामध्ये वसलेलं कड्यावरचं गणपती पाहण्यासाठी. हे गणपतीचं मंदिर पूर्वी समुद्रकिनारी होतं आणि समुद्राची पातळी वाढल्यामुळे इथे हे मंदिर पाण्याखाली जात असतं. भरतीच्या पाण्यामुळे हे गणपतीचं मंदिर पाण्याखाली जायचं आणि मग बोटी दरम्यान ते दिसायचं. पण मग नंतर गावकऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी हे मंदिर एका डोंगरावर बांधले आणि त्यामुळे हा गणपती कड्यावरचा गणपती ओळखू जाऊ लागला. या मंदिराची जेव्हा स्थापना करण्यात आली त्यावेळी गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल डोंगर माथ्याच्या सुरुवातीला, म्हणजे आपण पुढे जे पाहणार आहोत, इथे एका दगडावर ओळखलं जातं आणि अशी आख्यायिका आहे की गणपती बाप्पाने दुसरं पाऊल थेट मंदिरामध्ये ठेवलं गेलं आणि तेच हे मंदिर स्थापन करण्यात आले. चला तर पाहूया कड्यावरचा गणपती. हे मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. मंदिराचं बांधकाम पारंपरिक कोकणी शैलीतील आहे. गणपतीच्या मुख्य मंदिराच्या बाजूलाच हे महादेवांचं छोटंसं मंदिर आहे. येथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो गणपतीचं पाऊल पाहायला. अंजर्लेमधील कड्यावरचं गणपती मंदिर. या मंदिराच्या डावीकडे थोडा खालच्या भागात श्री गणेशाचं पाऊल खुणा असलेलं एक ठिकाण आहे. ते पाहण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत. चला तर पाहूया.
कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आता आम्ही आलो आहोत मुर्डी गावातील विमलेश्वर मंदिरात. स्थानिक लोककथांनुसार असे मानले जाते की हे मंदिर खूप प्राचीन असून इथे असलेलं शिवलिंग हे स्वयंभू आहे. इथल्या या मंदिराप्रमाणेच इथल्या परिसराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. विमलेश्वर मंदिराची ती शांतता अनुभवून आत्ता आम्ही निघालो आहोत एका निसर्गरम्य ठिकाणी. आम्ही निघालो आहोत समुद्रकिनारी वसलेलं कोळी समाजाचं एक सुंदर गाव पाहण्यासाठी पाचपंढरी गावाकडे. या ठिकाणी आहे श्रीरामाचं भव्य मंदिर. आता आपण पोहोचलो आहोत दापोली येथील पाचपंढरी गावातील श्रीराम मंदिरात, जे की समुद्रकाठी वसलेलं आहे. तुम्ही बघू शकता. सुंदर असं श्रीरामाचं मंदिर, एकदम शांततामय वातावरण. बंदरपासून खूप जवळ आहे हे मंदिर आणि इथून हार्ने बीच आणि पालंडे बीच हे समुद्रकिनारे जवळ आहे. या मंदिराचं बांधकाम साधं पण खूप जास्त आकर्षक आहे. येथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. भक्तीचा एक वेगळाच अनुभव अनुभवायला मिळाला. आणि आमच्या या प्रवासाचा सुंदर आणि समाधानकारक शेवटही झाला. दापोलीतील ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरे एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही पुन्हा येऊन पोहोचलो आहोत समुद्रकिनारी आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. मागचे 2 दिवस खूप जास्त मज्जा करून कोकणातील निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊन आत्ता आम्ही निघालो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाकडे. आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.